सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणातला मुख्य सूत्रधार वाल्मिक कराड याची बीड कारागृहातून नागपूर किंवा चंद्रपूर या ठिकाणी जेल बदली करण्यात यावी यासाठीचा नव्याने अर्ज संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी दिला। माझ्यासोबत धनंजय देशमुख आहेत। काय नेमका तुम्ही आता प्रामुख्याने मागण्या केला? तुम्ही चौकशीची ही मागणी केली आणि वाल्मिक कराडच्या जेल बदलीची। मागच्या काही दिवसात एक विशेष पथक येऊन जेलची तपासणी देखील झालेली आहे। त्याचा अहवाल अद्यापपर्यंत आलेला नाही। त्याचा अहवाल येईलच, परंतु आता जे कोर्टामध्ये जिल्हा कोर्टामध्ये जी तारीख होती त्या तारखेमध्ये मुख्य आरोपीला असं म्हणण्यात म्हणजे मुख्य आरोपीच्या कॉन्फरन्समध्ये जोडले गेले होते। तर मुख्य आरोपी सांगत होता की या आरोपीला इथून लातूर जेलला हलवा आणि म्हणजे इतकं भयानक वास्तव समोर आलेलं आहे। जेल प्रशासनानं कोर्टाला मागणी केली आहे की याच्यातले जे आरोपी आहेत संतोष अण्णा देशमुख प्रकरणातले यांचं वर्तणूक ठीक नाही आहे, यांना इथून दुसऱ्या ठिकाणी नेण्याबाबतचा आम्हाला काही तुमचा आक्षेप नाही, नसेल तर आम्हाला ते तिथून हलवायचे। म्हणजे इतकं दुर्दैव आहे, एवढी मोठी घटना घडून यांना कुठल्याही गोष्टीचं म्हणजे गांभीर्य नाही किंवा पश्चाताप नाही, मनस्ताप नाही। तर कोर्टाला अशी म्हणण्याची वेळ येते जेल प्रशासनाला की आम्हाला या आरोपींना कुठंतरी हलवायचं इथून, तर तुमचा काही आक्षेप आहे का? तर कोर्टानं सांगितलं की आमचा काही आक्षेप नाही, तुम्हाला ज्या ठिकाणी यांना न्यायचंय। तर त्याच्या अगोदर आपण या अनुषंगानेच अर्ज दिलेला आहे की या आरोपींना नागपूर किंवा चंद्रपूर या ठिकाणी हलवण्यात यावं आणि योग्य ती कारवाई करण्यात यावी। यामध्ये तुम्ही काही कर्मचाऱ्यांच्या बाबतची हे चौकशीची मागणी केली आणि दुसऱ्या बाजूला असंही म्हटलं जातं की त्यांना व्हिडिओ कॉल आणि कॉलची मुभा दिली जाते, मात्र तुम्ही असे आरोप करता। नाही, आता जी तपासणी झालेली आहे विशेष पथकाकडून त्यातून ते समोर येईलच। ज्या शंका आहेत आपल्या किंवा ज्या आपल्याला बाकी लोकांनी काही जी माहिती दिलेली जे की तिथं जे कैदी म्हणून होते किंवा आरोपी म्हणून होते त्या अनुषंगानं आपण सगळा अर्ज दिलेला आहे। तर त्याची माहिती लवकरच समोर येईल। त्या अगोदर आपले जेल बदलीचा सुद्धा आजचा नव्याने अर्ज केलाय, आपण त्यांना मेल करून आपण आता त्याची रिसीव्ह देखील घेतलेली आहे। यामध्ये काही म्हणजे जे व्हिडिओ कॉल आहेत किंवा कॉलसाठी जी त्यांना मुभा दिली आहे त्या व्यतिरिक्त नेमकं तिथे काही गैरप्रकार घडतात किंवा वेगळ्या काही सुविधा दिल्या जात आहेत ज्या की जेलमध्ये उपलब्ध नसतात किंवा त्या त्यांना तिथे दिल्या जाऊ शकत नाहीत, अशा गोष्टी पण तिथे दिल्या जात आहेत का? जी माहिती मिळालेली त्या अनुषंगाने अर्ज लिहिलेला आहे आणि जर ते खरं असेल किंवा त्याच्यामध्ये काही गैरसमज झालेले असतील त्याची माहिती लवकरच या विशेष पथकाकडून आपल्याला अहवाल ज्यावेळेस प्राप्त होईल त्यावेळेस आपल्या सगळ्यांना कळेल। आपला जे काही उद्देश होता की इथं चुकीचे काही गोष्टी होत आहेत त्याचाच एक पुरावा आपल्याला मिळाला की जेल प्रशासनानंच कोर्टाला अशी मागणी केली आहे की या आरोपींना आम्हाला हलवायचं। तर ते त्याच अनुषंगानं आहे की ज्या आपल्या शंका होत्या त्या शंका खऱ्या आहेत आणि 100% इथं गैरवर्तन चालू आहे, सगळं जेलमध्ये सगळ्या चुकीच्या गोष्टी चालू आहेत। याचा पुरावा म्हणजे आता दिलेलं जे जेल प्रशासनानं जे पत्र आहे किंवा जो तुम्ही पिटिशन दाखल करणार असल्याचं कळत आहे, काय नेमकं या पिटिशन मध्ये असणार? आतापर्यंत आपण कोर्टाच्या मेरिट बाबत काही बोलत नव्हतो, बोलणार नाही। यापुढं न्यायालयाच्या पुढं आपण काही करू शकत नसतो। न्यायालय जो निर्णय देईल किंवा न्यायालयात ज्या गोष्टी होतात त्याला आपण कागदोपत्री त्याला अपील करू शकतो, परंतु असं बाहेर बोलू शकत नाही। परंतु केसला फार उशीर होतोय, का होतोय, कशामुळे होतोय या बाबतीमध्ये आपण रिट पिटिशन एक दाखल करतोय। लिगली आतापर्यंत काय झालं, कुठं केस डिले करण्याचा प्रयत्न चालू आहे, चार्ज फ्रेमला किती तकलीफ झाली, चार्ज फ्रेम झाल्यापासून आतापर्यंत काय झालं, या बाबतीत मी लवकरच हायकोर्टामध्ये पिटिशन दाखल करणार आहे। धन्यवाद। माझ्यासोबत धनंजय देशमुख होते ज्यांनी आता आरोपींच्या जेल बदलीसाठीचा अर्ज केलेला आहे। तर दुसऱ्या बाजूला एक रिट पिटिशन दाखल करणार असून या संपूर्ण प्रकरणाला विलंब होत असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय। कॅमेरा पर्सन प्रमोद रोमनसह मी अशोक काळकुटे, TV9 मराठी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।